पेण पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सत्ता काबीज केलीये। बुधवारी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत सभापतीपदी दिवंगत नेते प्रिंटेशेड पाटील यांच्या पत्नी स्मिता प्रमोद पाटील यांची, तर उपसभापतीपदी तरुण व सुशिक्षित नेतृत्व संजय डंगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। पेण पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे 8 सदस्य निवडून आल्यानं पक्षाची एकहाती सत्ता आधीच निश्चित झाली होती। आज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। सभापती पदासाठी स्मिता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची एकमतानं निवड करण्यात आली। गटनेते विवेक म्हात्रे आणि इतर सर्व सदस्यांनी या निवडीला पूर्ण पाठिंबा दिला। निवड जाहीर झाल्यानंतर राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील आणि पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। नवनिर्वाचित सभापती स्मिता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्याचा उपयोग मी सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी करेन। सर्व सदस्यांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास साधण्याचा माझा प्रयत्न राहील। उपसभापती संजय डंगर यांनीही जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केले। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर गट विकास अधिकारी गजानन लेंडी यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या प्रसंगी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामकाज जसा काय वरतून आपल्याला आदेश आहे त्याप्रमाणे आपण काम करू आणि जनतेच्या हितासाठी सर्व काही करणार आहोत आणि सगळे सदस्य आमच्या सोबतच आहे आणि त्यांना घेऊनच आपण पुढची वाटचाल करू। सगळे पदाधिकारी आपले सर्व जे निवडून आलेले पंचायत समितीचे मेंबर हे सगळे आभार मानत आहेत आमचे ज्येष्ठ नेत्यांचे, धारप साहेब, धैर्यशील दादा पाटील, रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व घडवून आणलं आहे। आज खरंच आनंदाचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या माध्यमातून आज इथे सभापती आणि उपसभापती याची निवड झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचं आज पेण पंचायत समितीमध्ये कमळ फुललेला आहे, त्यामुळे ती एक आनंदाची बाब आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व असणारे फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये अनेक कार्यकर्ते काम करत असतात। परंतु पेण तालुक्यामध्ये आदरणीय खासदार धैर्यशील दादा पाटील, आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेब आणि आमचे या रायगड जिल्ह्याचे प्रमुख धारप साहेब यांच्या मार्गदर्शनाने येथील कार्यकर्ते काम करत असतात आणि आमच्या सर्व पक्षाच्या जबाबदारीने ही जनतेने आमच्यावर दिलेली एक जबाबदारी आहे आणि जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करू एवढं मात्र आम्ही सांगू इच्छितो। जनोदय करिता विनायक पाटील, पेण।